माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। माननीय महामहिम राज्यपाल महोदयांनी कालच्या त्यांच्या भाषणामध्ये जी भूमिका मांडली, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व महायुती सरकारच्या नेतृत्वात हे महाराष्ट्र राज्य कशा पद्धतीने प्रगती करतोय या विकास कामांचा आरसा त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर मांडला। मी सुद्धा या सगळ्या प्रगतीचा माझ्या सोलापूर शहराच्या बाबतीत एक साक्षीदार आहे। सोलापूर शहराच्या अनेक वर्षापासून रखडलेले असलेले अनेक प्रश्न मागच्या एक वर्षभरात जवळपास मार्गी लागलेले ते पूर्ण होताना आम्ही सर्वजण पाहतोय। सोलापूर शहराची विमानसेवा सुरू करणं असेल, मग ती विमानसेवा मुंबई इंदोर या ठिकाणी या सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळात ही विमानसेवा तिरुपती, बेंगलोर, हैदराबाद या ठिकाणी सुद्धा सुरू होईल। अनेक वर्ष आम्हा सोलापूरकरांच्या अपेक्षित असलेले जे सोलापूरचं IT पार्क आहे त्याला सुद्धा या सरकारने मंजुरी दिली आणि फक्त मंजुरीच न देता तर त्याला त्या IT पार्कची जागा हस्तांतरित करण्याचं काम सुद्धा या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे। जो अनेक वर्ष सोलापूर शहराचा विकास रखडला होता तो खऱ्या अर्थाने आता कुठेतरी पूर्ण होताना आम्ही पाहतोय। सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी समांतर जलवाहिनी मंजूर केली होती, त्याचंही काम सुद्धा या सरकारच्या माध्यमातून पूर्ण झालेलं आहे आणि सोलापूर शहराला रोज पाणी 365 दिवस 24 तास समतोल पाणी पुरवठा होण्यासाठी जी 892 कोटी रुपयाची योजना त्यांनी नव्याने मंजूर करून दिली, यासाठी मी या सरकारचं आभार मानतो। वास्तविकता या पाणी पुरवठ्याच्या योजनेला वर्ल्ड बँककडनं अर्थसहाय्य मिळणार आहे आणि त्यांनी 2047ची धोरण डोळ्यासमोर ठेवून काही सुधारणा सुचवल्या होत्या, त्याही सुधारणा या सरकारने स्वीकारलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळात लवकरच लवकर सोलापूर शहराचं पाणी पुरवठ्याचं काम या ठिकाणी पूर्ण होईल। माझ्या मतदारसंघातील अक्कलकोट रोड MIDC येथील मूलभूत सुविधा म्हणजे जसे की रस्ते मागच्या 40 वर्षापासून त्या ठिकाणी होत नव्हते। अत्यंत दुरावस्था असलेल्या ह्या रस्त्याला या महाराष्ट्र सरकारने विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकाच वेळी जवळपास 56 कोटी रुपयाची मंजुरी त्या ठिकाणी दिलेली आहे। लवकरच हे महाराष्ट्र सरकार त्या योजनेला अंतिम मंजुरी या ठिकाणी देईल, हाही मला विश्वास त्या ठिकाणी वाढतोय। मी आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय या सरकारला विनंती करतोय की सोलापूर शहराचं जे अभियांत्रिकी विद्यालय ते जवळपास 60 वर्षापासून विषय रखडलेला आहे। आम्हाला मंजूर झालेलं अभियांत्रिकी महाविद्यालय अन्य शहरात वळवण्यात आलेलं होतं, परंतु तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील जे आताचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आहेत त्यांनी सोलापूरला इंजिनिअरिंग कॉलेजला मंजुरी दिलेली आहे। मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मागच्या वर्षी मागणी केली होती की आमचं जे तंत्रनिकेतन विद्यालय त्याची 34 एकर जागा आहे आणि त्यात जर हे अभियांत्रिकी महाविद्यालय आपण परवानगी दिली तर होऊन जाईल, परंतु या अभियांत्रिकी विद्यालयाचा 250 कोटीचा प्रस्ताव या ठिकाणी आलेला आहे। मला आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की ह्या सरकारने त्या 250 कोटीला या बजेटमध्ये तरतूद देऊन येणाऱ्या काळात ते अभियांत्रिकी विद्यालय देखील सुरू करावं। एक गंभीर बाब मला या ठिकाणी निदर्शनास आणून द्यायचं आहे की सोलापूर शहरामध्ये राज्यातले सर्वाधिक कॅन्सरचे रुग्ण सोलापूर शहरामध्ये आढळत आहेत। त्याचं कारण म्हणलं तर अनेक वर्ष लोकांना वाटायचं की सोलापूर हे विडी कामगारांचं शहर आहे आणि विडीमुळे या ठिकाणी कॅन्सरचे रुग्ण आढळतात, पण काही तज्ज्ञांचं असं मत आहे की सोलापूर शहराला जो पाणी पुरवठा केला जातो तो उजनी धरणामध्ये उजनी धरणाच्या वरती असलेले कुरकुंब MIDC असेल, पुणा असेल, पिंपरी चिंचवड असेल, अनेक मोठ्या शहरातनं जे दूषित पाणी पुरवठा त्या ठिकाणी मिसळला जातो तो मागच्या 30 ते 40 वर्ष या ह्याच्यावरती काम न केल्यामुळे सोलापुरात मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे रुग्ण आहेत। आज एका सोलापूर जिल्ह्यात अध्यक्ष महोदय 5 ते 6 कॅन्सरचे हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत। रिलायन्स सारखा मोठा ग्रुप सुद्धा सोलापूरमध्ये येऊन कॅन्सरचं हॉस्पिटल सुरू करतो, ह्याचं गांभीर्य हे सरकारने ओळखलं पाहिजे आणि आपल्याला दीर्घकाळ या पाण्याच्या शुद्धीकरणावरती ह्या सरकारने काम केलं पाहिजे अशी मी इच्छा आपल्या माध्यमातून करतो। मुख्यमंत्री महोदय यावरती निश्चितच येणाऱ्या काळात दीर्घकाळ उपाययोजनावरती काम करतील, हाही विश्वास मला आपल्या माध्यमातून आहे। सोलापूर शहरातील जे छत्रपती संभाजी महाराजांचं तलाव आहे त्या तलावाचं विकसीकरण करणं गरजेचं आहे। जवळपास 50 कोटी रुपयाचा DPR अध्यक्ष महोदय तयार असून ती जर तलाव विकसित केलं तर धार्मिक पर्यटनासाठी सोलापूरात येणाऱ्या लोकांना एक चांगलं स्थळ त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो। आणि अध्यक्ष महोदय सोलापूर शहराला जे 2 उड्डाण पूल मागच्या 10 वर्षापासून मंजूर आहेत, केंद्रीय
नितीन गडकरी साहेबांकडनं त्याचं भूमिपूजन सुद्धा झालेलं आहे. त्याचंही काम अद्यापपर्यंत सुरू झालेलं नाहीये. काही केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या जागा अद्याप ताब्यात मिळाल्या नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लवकरच ह्याच्यावर एक बैठक घेऊन ह्या जागा हस्तांतरित करण्याचं जर नियोजन केलं तर हे काम लवकर सुरू होऊ शकतो, हे मला खात्री आहे. आणखीन एक अध्यक्ष महोदय, एक गंभीर प्रश्न सोलापूर शहराचा जो आहे तो म्हणजे B2च आहे. मग सोलापूर शहरातील 13 कामगारांच्या चाळी असतील, मोरारजी पेठ असेल, सिव्हिल लाईन असेल, गुरुनानक नगर भागातील 21 सोसायटी असतील, ज्यात की एकता नगर, कर्णिक नगर, या सगळ्या सोसायटींवरती चुकीच्या पद्धतीचा B2 लागलेला आहे. तात्कालीन त्यावेळीच्या ब्रिटिश सरकार असलेल्या कलेक्टरांनी शहराचा विकास करताना त्या जमिनी त्या लोकांना विकल्या होता आणि मागच्या 60 ते 70 वर्षामध्ये कधी खरेदी विक्री सर संपवतो, कधी त्याची खरेदी विक्री थांबवली नव्हती. प्रत्येकाला बांधकाम परमिशन, वापर परमिशन सुद्धा मिळायचं, परंतु कालच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये येऊन याच्यावरती बंदी आणण्यात आली. त्यामुळे आज या लोकांना ना बांधकाम परवाना मिळतो ना खरेदी विक्री करता येते. आणि ज्या चाळी आहेत साहेब त्या 100 वर्ष जुन्या आहेत, त्या कधीही पडू शकतात आणि कुठली तरी जीवितहानी त्या ठिकाणी होऊ शकते. तर हे सरकार इतकं प्रभावीपणे काम करताना लोकांना घरं देतोय, कामगारांना घरं देतोय, तर फक्त आमच्या सोलापूर शहरातला B2 हा या सरकारने माफ करावा असं मी मुख्यमंत्री साहेबांकडे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांकडे विनंती करतो, जेणेकरून आमच्या पुनर्विकासाचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागेल. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.